देवाच्या उपस्थितीत आनंद आहे. याकोब याचा 4था अध्याय आणि 8वं वचन आपण वाचणार आहोत. याकोब 4 आणि 8. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. आमेन. बायबलचं वचन सांगतं देवाजवळ या. सगळ्यांनी म्हणा देवाजवळ या. याकोबाच्या पत्रात 4थ्या अध्यायाच्या 8व्या वचनात असं लिहिलंय, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. याकोब अभ्यासकांच्या मते हा येशू ख्रिस्ताचा भाऊ होता, मरियेचा एक पुत्र. बऱ्याच अभ्यासकांच्या मते हा एक याकोब आहे. आपण बायबलच्या सगळ्या पत्रांमधून पाहू शकतो की त्याचा उल्लेख दिलेला आहे. येशूचा भाऊ नंतर विश्वासात आला होता, आधी तो विश्वास ठेवत नव्हता. आणि त्याला हे कळालंय की जरी माझ्या घरात हा लहानसा मोठा झाला तरी तो हा मरिया योसेफचा नाही, स्वर्गीय देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून आमच्या घरात तो राहत होता पण आम्ही त्याला ओळखलं नाही. आमच्या जवळ तो होता पण आम्हाला कळालं नाही. आणि ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस आम्ही सगळ्या जगाला ओरडून सांगतो देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. जर मनुष्य पापाजवळ असेल, जगाच्या गोष्टींमध्ये अडकलेला असेल, जगिक गोष्टींमध्ये अडकलेला असेल, जगाच्या गोष्टी म्हणजे जगाशी मैत्री, ते देवाशी वैर आहे. एखादा माणूस म्हणू शकत नाही मी दारू पण पितो आणि देवाचं काम पण करतो. एखादा म्हणू शकत नाही मी जुगारी आहे पण तरी मी देवाचं काम करतो. एखादा म्हणू शकत नाही मी लबाड आहे, मी दरोडेखोर आहे, मी खोटा आहे, तरी पण मी देवाजवळ आहे. देवाच्या लोकांनो, जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर आहे. आज आम्हाला जगाचा सगळा मोह टाकून द्यावा लागेल आणि आज आम्हाला देवाकडे धाव घ्यावी लागेल. आमेन. कधी एखादा माणूस कुणी मरण पावतो, आहे की नाही? असं होतं. मला वाटतं तिरुकामध्ये कोणी मरतच नाही. म्हणून मनुष्य मरण पावतो आणि मग आपण काय करतो की आपण ठरवतो की आपण त्या प्रेतक्रियेला जायचं. आपण एखाद्या मृताच्या दिशेने गेलो, तो मृत व्यक्ती आपल्याकडे येऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये जागा बदलू शकतो का? आपण त्याच्याकडे जाऊ, तो आमच्याकडे येईल का? अजिबात नाही. मला जर वाटलं या पंख्याजवळ जायचं तर मी जाऊ शकतो, पंखा माझ्याकडे आपोआप येणार नाही. एखाद्या वस्तूमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये जर जीवन नाही तर त्या गोष्टीकडे आपण जाऊ शकतो, ती गोष्ट येणार नाही. पण बायबलचा देव सांगतो तू माझ्याकडे येण्यासाठी 1 पाऊल उचल, 99 पावलं मी उचलणार आहे. मी तुझ्याकडे येणार आहे, प्रभूचं अभिवचन आहे. पण एक गोष्ट आपण सुरुवात करायची आणि आपण देवाकडे अटी ठेवतो, माझं एवढं काम झालं तर मी तुला धन्यवाद देईल. मला नोकरी लागली तर तू खरा देव. मला जर असं मुलबाळ झालं तर तू खरा देव. मला जर घर बांधता आलं तर तू खरा देव. देव म्हणतो आधी तू माझ्याकडे ये, मी सगळं तुला देईल. बोलो येशू मसीह की. एक लहान मुलगा होता, त्याचं नाव प्रथमेश होतं. वर्गात तो शाळेत लहान मुलगा, त्याला सरांनी विचारलं, बाळा रे मोठा होऊन तुला काय करायचंय? मोठा होऊन, सगळ्यांनी म्हणा मोठा होऊन काय करायचं? त्या लहान मुलाने सांगितलं मला 10 बंगले बांधायचे, मला कमीत कमी 20 कार घ्यायच्यात विकत, कमीत कमी 500 एकर जमीन मला पाहिजे. इतकं काय तो सांगायला लागला. सर त्याची लिस्ट ऐकूनच म्हणले अरे बाबा एवढं कसं काय करणार आहेस तू? बस बाबा एवढं तुला काही निबंध नाही लिहायला लावला, तू काय करणार याच्यावर, खाली बस. दुसऱ्या बेंचवर एक मुलगी बसली होती, तिला विचारलं थोडक्यात सांग तुला काय करायचं, याच्यासारखी लिस्ट सांगू नको. ती म्हणली मला प्रथमेश बरोबर लग्न करायचंय. म्हणजे जे त्याच्याकडे, बोलत नाही तुम्ही, जे त्याच्याकडे ते सगळं मला मिळून जाईल, त्याला कमवू दे, मी फक्त लग्न करीन, सगळं माझ्या ताब्यात येईल. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ज्यावेळेस आम्ही विचार करतो देवा जवळ या, ह्याचा तोच अर्थ आहे. ज्यावेळेस आम्ही देवा जवळ येतो, जे देवाचं सामर्थ्य ते आम्हाला प्राप्त होतं.
ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो, जगाचे आशीर्वाद नाही, स्वर्गाचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते. ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो त्यावेळेस आमच्यासाठी स्वर्ग उघडला जातो. ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो त्यावेळेस आमचं दुःख आनंदात बदलून जातं. देवाकडे या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याच वेळा शाळेत कॉलेजात लेकरं दुःखी असतात, कारण ते म्हणतात मला ती आवडते पण तिला मी आवडत नाही. ही एक सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि ह्याला एक शब्द आहे मुंबईमध्ये, मला माहित नाही आपल्या तिरुकामध्ये वापरता की नाही, एकतर्फी प्रेम. ऐकला हा शब्द? एकटाच प्रेम करतोय आणि नंतर तिचं बिचारीचं लग्न होऊन जातं, ती तिच्या संसारात सुखी आनंदी हा इकडे जाऊन गळफास घेतोय. एकतर्फी प्रेम. एकतर्फी मध्ये बर्फी खान आनंद कर. हालेलुया. पण स्वतःच्या जीवाचा धोका करून घेऊ नका. हे देवाचं प्रेम आहे ना, हे दोन तर्फी प्रेम आहे. तू नुसतं माझ्याकडे ये, तू चाल फक्त, मी धावत तुझ्याकडे येईल. तू सहज माझ्याकडे वळून बघ, माझी नजर तुझ्यावर लागणार आहे. माझं नाव घेऊन एक शब्द बोल, मी आशीर्वादांची रास लावीन तुझ्यासाठी. मी सामर्थ्यावर सामर्थ्य होतील, कारण की माझा देव मोठा आहे. हालेलुया. तो लहान परमेश्वर नाही, तो मोठा परमेश्वर आहे. लहानशा बाळाने एक पाऊल उचललं, तो तिथून तेवढंच टाकेल. मला टाकायचं तर मी मोठं पाऊल टाकेल. ऐकताय तुम्ही? तो मोठा देव आहे. जर त्याच्याकडे एक पाऊल आज वळवाल, तो म्हणतो की आज तुमच्या घराला तो आशीर्वादित करेल. आज तुमच्या परिवारातल्या अडीअडचणी दूर होतील. आज तुमचं जीवन आशीर्वादित होईल. आज तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलून जाईल. तुमचे दुःख, तुमचे उसासे पळ काढतील, कारण की माझ्या देवाने ठरवलंय आज तो तुमच्या बरोबर येणार आहे, तुमच्या जीवनात येणार आहे, तुम्हाला तो आशीर्वादित करणार आहे. त्याचा अद्भुत, अलौकिक आणि महान गौरव आमच्या जीवनात प्रकट झाल्याशिवाय राहणार आहे. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी त्याचा गौरव आमच्या जीवनात पूर्ण होणारच आहे. देवाजवळ येणे का गरजेचे? जगात खूप लोक देवाला मानत नाही, खूप लोक परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही, येशूच्या नावावर भरोसा ठेवत नाही. जगात असे खूप लोक आहेत. मग का गरजेचं आहे की आम्ही देवाकडे आलं पाहिजे? कुठली अशी गोष्ट आहे की ज्याद्वारे आम्ही म्हणू शकतो की आम्हाला देवाकडे येण्याची गरज आहे? 11वा अध्याय 28वा वचन बायबल सांगतं, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, कुठं जा? जगात जा. आज एखाद्या दारुड्याला विचारा का पितो, तो म्हणतो टेन्शन. आणि त्याला म्हटलं पिऊ नको, तो म्हणतो तुझ्या बापाची पितो का? मी माझी पितो. जगात दुःख हलकं करण्याच्या वेगवेगळ्या रीती आहेत. दुःख हलकं करण्यासाठी जग वेगवेगळ्या रीतीचा वापर करतं, पण जगातली कुठली रीत कामी येत नाही. जर आम्हाला दुःख आणि आमच्या भारातून मोकळं व्हायचं असेल तर येशूने आमंत्रण दिलंय. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. हे प्रभूचं अभिवचन आहे. प्रभूने आपल्याला बोलवलंय. आमच्या दुःखात, आमच्या संकटात, आमच्या व्याधीत प्रभू आम्हाला आमंत्रित करत आहे. कधी असं होतं की जग खूप आनंदात असतं, जगामध्ये खूप चांगली परिस्थिती असते, आपण कधी कधी दुःखात असतो. तो तुमच्या सगळ्या प्रार्थना ऐकणारा देव आहे. आज जगाकडे गेलात, जग तुम्हाला निराश करून परत पाठवून देईल. एकदा येशूकडे या, तो तुम्हाला आनंदित करेल. तुमचं दुःख तो आनंदात बदलल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या सामर्थ्याचा ठेवा माझ्या प्रभूकडे, सर्व सामर्थ्य माझ्या प्रभूकडे. एकदा प्रभूकडे धाव घेऊन तर बघा, तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. येशू ख्रिस्त हा असा परमेश्वर आहे, कोणीही असो, काळा असो, गोरा असो, शिकलेला असो, न शिकलेला असो, कोणीही असो, कसाही व्यक्ती असो, जगाच्या पाठीवर त्यांनी एक अंतःकरणाने हाक मारली नाही, येशू मला आशीर्वादित कर, माझी ही गरज आहे. परमेश्वर त्या व्यक्तीची प्रार्थना ऐकतो. प्रभू त्याची प्रार्थना ऐकतो, त्याला उत्तर देतो. आज का देवाजवळ यायची गरज आहे? कारण त्याने आमंत्रण दिलंय. मागे एक लग्न होतं, व्हॉट्सअपवर पत्रिका आली, पास्टर लग्नाला या. आणि मी पण व्हॉट्सअपवरच पाठवलं, मी लग्नाला आलोय.
गेलो नाही मी व्हॉट्सअपवर आमंत्रण घेतलं आणि व्हॉट्सअपवरच गेलो. देवाच्या लोकांनो, आज देवाने आम्हाला काही मेसेज पाठवलं नाही, फक्त मी तुला आशीर्वादित देणार आहे आणि तुला हे ते फक्त बायबलमध्ये लिहून ठेवलं नाही. जे बायबलमध्ये लिहिलंय ते पूर्ण करण्यासाठी तो स्वर्ग सोडून खाली आला. प्रॅक्टिकली आमच्यामध्ये 33.5 वर्ष तो राहिला. आमचे अश्रू पुसले, आमचे दुःख आजार पीडा दूर केले, आमचं पाप दूर केलं, आमच्या जीवनातली संकट दूर केले, त्याची कृपा आमच्यावरती दिली, त्याचं सामर्थ्य आम्हाला प्रकट केलं आणि आम्हाला दाखवून दिलं की स्वर्गीचा देव तुमच्यामध्ये येऊन राहत आहे. त्याचं नाव इम्मानुएल आहे, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जर एखाद्याने चूक केली तर जग त्याला मारण्याचं काम करतं, पण आमचा येशू असा आहे की जो तारण्याचं काम करतो, पापासाठी क्षमा देतो, आशीर्वादित करतो आणि त्याचं प्रेमपूर्वक आमंत्रण आपण नाकारू शकत नाही. हालेलुया. त्याची इच्छा आहे की तो आमच्याकडे आलाय, आम्ही पण त्याच्या जवळ गेलं पाहिजे, आम्ही पण त्याच्या सानिध्यात वाढलं पाहिजे, आम्ही सुद्धा त्याच्या कृपेत वाढलं पाहिजे. बायबलमध्ये जे 4 शुभवर्तमान आहेत, ये, या, इकडे या, या प्रकारचे शब्द 300 वेळा 4 शुभवर्तमानात आलेले आहेत. प्रभूचं आमंत्रण आहे, प्रभूची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी त्याच्या बरोबर राहावं. प्रभूची योजना आहे. जुन्या करारात यशाया 55 अध्याय आणि 1 वचनात सांगितलेलं आहे, अहो तानेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या पैसा वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. बायबल सांगतं की देवाचं सामर्थ्य तुम्हाला बोलवत आहे आणि देवाच्या आशीर्वादासाठी तुम्हाला कुणाला पैसे मोजायची गरज नाही. किती लोक आमेन म्हणतील? प्रभू म्हणतो की या आणि जलाशयातून फुकट पाणी प्या. प्रभूने सगळ्यांची आत्मिक तहान भागवण्यासाठी त्याची कृपा दिलेली आहे. जुन्या करारातली भविष्यवाणी योहान 7:37 मध्ये येशूच्या द्वारे पूर्ण झाली आहे. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. तो जीवनी झरा येशू ख्रिस्त आहे. तहानेल्या जगाला जीवनी पाण्याची गरज आहे आणि ते पाणी येशू ख्रिस्ताकडे आहे. ताणलेल्या जगाला, मरणाऱ्या जगाला जीवनाची गरज आहे आणि ते जीवन प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हे प्रभूचं तुम्हाला आणि मला आमंत्रण आहे. बोलो येशू मसीह की. प्रभू आपल्याला बोलवत आहे. प्रभूचं आमंत्रण तुम्हाला आणि मला आहे. ज्याच्या मनात देवाविषयी नितांत श्रद्धा आहे, परमेश्वर त्याचा वापर करतो. देवाच्या प्रिय लोकांना, कष्टी भाराक्रांत जनांना प्रभूने आमंत्रण दिलं. योहान याच्या 14वा अध्याय 28-29 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्या एका शिष्याला आमंत्रण दिलं, ज्या शिष्याचं नाव होतं पेत्र. एक अशी घटना बायबलमध्ये या 14व्या अध्यायात योहानाच्या पाहायला मिळते की येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं, सर्व मचव्यात बसा, 12च्या 12 पलीकडे जा. शिष्य मचव्यात बसले. येशू इथंच थांबला किनाऱ्यावरती. शिष्य निघून गेले, पुढे अर्ध्यावर गेले समुद्रामध्ये, गालिल समुद्रात. आणि ज्या वेळेस येशूला निघायचंय त्याला पुढे जाण्यासाठी मचवाच नव्हता, सगळे मचवे गेले होते. आणि मग येशू ख्रिस्ताने एक त्याचं दैवी सामर्थ्य त्या ठिकाणी प्रकट केलं. समुद्रात जाण्यासाठी त्याने मचव्याचा वापर केला नाही, तो पाण्यावर चालू लागला. बोलो येशू मसीह की. येशू पाण्यावर चालू लागला. फार मोठा अद्भुत चमत्कार बायबलमध्ये लिहिलाय. आता येशू ख्रिस्त पाण्यावर चालतोय, पुढं 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 चाललंय येशू पाण्यावर चालत. त्याची इच्छा ही होती का शिष्य त्यांचा मचवा घेऊन चालले, त्यांच्या आधी मी चालत पोहोचेल, असा तो चालला होता. पण मध्येच शिष्यांनी ओळखलं कोणतरी पाण्यावर चाललंय आणि शिष्य ओरडायला लागले, भूत. काय म्हणायला लागले? माणसाचा विश्वास कसा आहे बघा. यांना गॅरंटी आहे भूत पाण्यावर चालू शकतं पण देव चालू शकत नाही, आहे ना. यांना खात्री आहे. काही लोकांना अरे लय ओरडतात ते प्रार्थनेत, भूतच असेल म्हणजे त्यांना गॅरंटी का देव एकदम गपचूप बसणार आहे, अजिबात ओरडू शकत नाही परमेश्वराचे लोक. त्यांना गॅरंटी आहे ही भाषा बोलणारे येडेच असणार आहेत, चांगले लोक नाही बोलू शकत. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला ही खात्री पाहिजे, आम्हाला जाणीव पाहिजे, आम्हाला ओळख पाहिजे, देवाचं काम कोणतं, सैतानाचं काम कोणतं. त्यांनी ओळखलंच नाही. भूत भूत भूत
आता येशू तिकडे होता म्हणे, घाबरूनच मरतील हार्ट अटॅकनी, आहे ना. भूत कधी बघितलं नाही, त्यांना असं वाटलं भूत येते हे असेच मरून जातील. एवढं त्यांच्यावर मी वेळ घालवलाय, त्यांना शिकवलंय, पण यांना काही समजतच नाही मी कोण आहे. मग येशू तिकडून म्हणतो, भिवू नका, मी आहे. हालेलुया. सगळे म्हणा, मी आहे. जोरात म्हणा, मी आहे. मी आहे. काय मी आहे? हे देवाचं नाव आहे. मोशेला जळत्या झुडपातून देवाने दर्शन दिलं आणि मोशे विचारतो, देवा तुझं नाव काय? ते लोक तिकडे विचारतील मला कोणी पाठवलं म्हणून, काय सांगू? तुझं नाव काय? देव म्हटला, मी आहे. हालेलुया. मी जो आहे तो आहे, मी आहे, हे देवाचं नाव. गेतशेमाने बागेत शिपाई येशूला पकडायला आले आणि विचारलं, तुमच्यात येशू कोण आहे? येशू म्हटला, मी आहे. सगळे खाली पडले. बोला येशू मसीह की. ते नाव आहे ना, मी आहे, ह्याच्यात सामर्थ्य आहे. येशूने म्हटलं, मी आहे. त्यांना अशी हिंमत आली. या आधी थरथर कापत होते, भूत भूत. त्यांच्यात हिंमत आली, अरे आपला प्रभू आहे, कशाला घाबरायचं? आपला प्रभू आहे, येशू आहे. येशू, जर खरं तू असलास मला आज्ञा कर, मला पण पाण्यावर चालायचं. बोलो येशू मसीह की. हालेलुया. या ठिकाणी बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताने त्या पेत्रा बरोबर संभाषण केलेलं आहे. मत्तई 14:28 आणि 29. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. पोहत नाही, पाण्यावरून चालत यायचं मला. बोलो येशू मसीह की. जे आमचा देव करणार ते काम आम्हाला केलं पाहिजे. हालेलुया. जे काम प्रभू करतोय ते काम आम्हाला करायचे. त्याने 2000 वर्षापूर्वी सेवा केली, आम्ही पण सेवा करायची. मेवायच्या मागे नाही धावायचं. हालेलुया. बोलो येशू मसीह की. रिवायवल इज नॉट फॉर युअर सर्वायवल. ज्याला कळेल त्याला कळेल. देवाच्या प्रिय लोकांना, संजीवन हे तुमच्या पोटा पाण्यासाठी नाही, ते देवाचं गौरवी कार्य आहे. संजीवन हे देवाच्या सामर्थ्याचं कार्य आहे. ते देवाचं काम घडलं पाहिजे. मला पण पाण्यावरून यायचं म्हणतो. जर तुम्ही असाल तर 29 वचन त्याने म्हटले, म्हणजे येशूने म्हटले, ये. मोठं भाषण नाही, मी चालतोय पेत्रा तू पण चालशील, घाबरू नको, भिवू नको, अरे बघ 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 प्रयत्न कर, असं नाही. फक्त एक येशूचा शब्द, ये. सगळ्यांनी म्हणा, ये ये. येशूच्या त्या शब्दात असं सामर्थ्य होतं. तुम्हाला बोलवलंय कोणी ना, ते जास्त महत्वाचं. हालेलुया. तुम्हाला आमंत्रण कोणी दिलंय ना, ते जास्त महत्वाचं. तुम्हाला हाक कोणी मारली ना, ते जास्त महत्वाचं आहे. आज ही हाक ज्याने सगळे जलाशय निर्माण केले त्याची हाक आहे, ये. पेत्र त्या प्रभूच्या शब्दावरती विश्वास ठेवतो आणि मग एक पाय बाहेर काढतो बोटीच्या. अरे मी बुडत नाही. मग अजून पुढं, अरे मी बुडत नाही. पेत्र पाण्यावरती चालू लागला. बोलो येशू मसीह की. असा पाण्यावर चालला. बाकीचे 11 बोटीतच बसून राहिले. सगळे शिष्य चालले का त्या दिवशी? बोलत नाही तुम्ही. चालले सगळे शिष्य? एकच शिष्य पाण्यावर चालला. कोण? ज्याने पेत्राने प्रभूला विचारल्यामुळं, प्रभू मला पण यायचंय. प्रभू त्याच्या जीवनात कार्य करतो जो मागतो. जो माठ्यासारखा मूग गिळून गप बसतो त्याला काही मिळत नाही. बायबल सांगतं, मागा म्हणजे मिळेल. देवाकडे आलं, आम्ही मागितलं पाहिजे. आम्ही प्रभूला सांगितलं पाहिजे की मला या गोष्टीची गरज आहे. प्रभू मला त्या गोष्टीची गरज आहे. आम्ही देवाला सांगितलं पाहिजे. जेव्हा आम्ही देवाबरोबर बोलू त्याच्या उत्तरावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्या उत्तरावरती. जालन्यामध्ये एक बहीण होती, तिचं अर्ध गर्भाशय डॉक्टरने काढलं होतं, अर्ध. आणि तिला सांगितलं होतं आयुष्यात कधीच आई होऊ शकणार नाही, शक्यच नाही. आता त्या घरी मी गेलो प्रार्थनेला, आणि प्रार्थनेला गेल्याच्या नंतर प्रार्थना करायला सांगितली. अशी अडचण आहे. म्हटलं किती लेकर आहेत तुम्हाला? म्हणणे एक पण नाही. प्रार्थना केली आणि प्रार्थनेत मला देवाने दर्शन दिलं. त्या बहिणीच्या हातात बाळ आहे.
आता इकडे डॉक्टरचे रिपोर्ट वेगळीकडे आहेत आणि देव दाखवतो ते वेगळी गोष्ट आहे. धाडस करून मी बोलून टाकलं, प्रभू तुम्हाला बाळ देणार आहे. प्रार्थना झाल्यावर ते म्हणतात कसं शक्य? मी म्हणलं मला पण नाही माहित. हालेलुया, बोला येशू मसीह की. कसं होईल ते माहित नाही, पण कोण देणार आहे त्याचं नाव मला माहिती आहे. कामं कशी होतील, देव आशीर्वाद कसे देईल, कसं घडून येईल मला माहित नाही, पण मला देणाऱ्यावरती विश्वास आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पुढच्या भेटीला बाळाच्या बारशालाच गेलो. बोलो येशू मसीह की. हालेलुया. सगळे सायन्स फेल होतील, मानवी विचार संपतील, माझ्या देवाचं सामर्थ्य कधी संपणार नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज या जगात देवाचं असीम सामर्थ्य, देवाचा असा अनुग्रह आहे, देवाचं असं सामर्थ्य आहे. आज जगात सायन्सची सगळ्यात मोठी संस्था कोणती? कोण सांगेल मला? एक अशी संस्था आहे की जे आकाशात रॉकेट पाठवतात. कुठली? जगातली सगळ्यात मोठी. हा, ये बात आहे, नासा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, केनियामध्ये एक व्यक्ती नासा मध्ये सायंटिस्ट म्हणून होते, ओव्हर म्हणून. ओव्हर, त्या ओव्हरनी तिथं एवढे रिसर्च केले, एवढा संशोधक, एवढा ज्ञानी सायंटिस्ट नासाचा. प्रभू येशू त्यांच्याशी नासा मध्ये बोलायला लागला. नासा मध्ये त्यांनी सोडून टाकलं काम आणि आज पूर्ण वेळ येशूची सेवा करतात. बोलो येशू मसीह की. हे नासाच्या सायंटिस्टला आडल्यानंतर पण त्यांना बायबलचा आधार घ्यावा लागतो. लक्षात ठेवा, देव जिवंत आहे आणि तो सायन्स असो, कुठल्याही गोष्टी असो, त्याच्यापेक्षा वरचढ आहे. बोलो येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो. पेत्र पाण्यावरती चालतोय, त्याला एका शब्दावर विश्वास आहे की येशूने ये म्हटलंय. ज्याने तुम्हाला बोलवलंय त्या देवावरती आपला पूर्ण विश्वास टाका. ज्याने तुम्हाला हाक मारलीये त्या प्रभूवर पूर्ण विश्वास टाका. पेत्र काही वेळाने वादळाकडे पाहतून पेत्र बुडायला लागतो. आता अशी स्थिती आहे की ज्याने बोलवलंय तो सुद्धा त्याच्याकडे पाहतोय, तो बुडतोय. आम्ही सगळ्या गोष्टी देवावर सोडून चालणार नाही. ऐकताय तुम्ही? फार महत्वाचं आहे. असे संदेश कोणी सांगणार नाही. लोक हेच शिकवतील, काही तुम्हाला असं येऊन सांगतील, येशूचं नाव घ्या ना, आराम करत बसा, घरी झोपा काढा, काही टेन्शन नाही, उपास करू नका, प्रार्थना नका करू, काही नाही, येशूचं नाव घ्या आणि आराम करा. मी उलट संदेश द्यायला आलोय तुम्हाला. बोलो येशू मसीह की. नुसत्या प्रार्थना करत बसू नका, प्रार्थनेबरोबर कृती करायला सुरुवात करा. हालेलुया. पाय उचला पुढे देवाच्या राज्यासाठी, पुढची कामं करा, देवाचं गौरव करायला सुरुवात करा. पेत्राने विश्वास ठेवला, पाऊल तर टाकला खरा, पण विश्वासात टिकला नाही. पेत्र बुडू लागला आणि प्रभूला म्हणतो, प्रभू मला वाचवा. त्यावेळेस प्रभूने आपला हात पुढे केला आणि मग पेत्राला वाचवलं. कारण त्याला माहितीये, ज्याला मी ये म्हणतो त्याची जबाबदारी मी घेतो. कळलं तुम्हाला? हे जे सगळे सेवक आहेत ना, यांना माणसाने नाही बोलवलं, यांना देवाने बोलवलंय. आणि ज्याला देवाने बोलवलंय त्याला वादळ बुडवू शकत नाही. बोलो येशू मसीह. हालेलुया. ज्याला प्रभूने बोलवलंय त्याचा नाश करायची हिंमत कोणामध्ये नाही, कारण बोलवणारा विश्वास योग्य आहे. ज्याने बोलवलंय तो काळजी घेणार आहे, ज्याने बोलवलंय तो दया करणार आहे. पेत्राला बोलवणारा सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या उपस्थितीमध्ये अशी दया आहे की देव त्याची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. पेत्राला ये म्हटलं, देवा जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. पेत्र प्रभूकडे चाललाय, जाता जाता बुडायला लागला, पण त्याने ऑलरेडी प्रभूकडे पावलं उचललीत. प्रभूने पुढे जाऊन त्याला हात धरून बाहेर काढलं आणि पेत्राला बुडू दिलं नाही. तो तुमची नाव बुडू देणार नाही, तो तुम्हाला कर्जात बुडू देणार नाही, तो टेन्शन मध्ये तुम्हाला बुडू देणार नाही, तो तुम्हाला पापामध्ये बुडू देणार नाही. त्याने ठरवलंय की त्याने प्रत्येकाचा प्राण वाचवावा. बोलो येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो. येशू ख्रिस्त एका गावात वारंवार जायचा, त्या गावाचं नाव आहे बेथानी. एका अशा परिवारात जायचा, जसा मी रणदिवे परिवारात येतो, प्रभूची स्तुती असो, तसा येशू ख्रिस्त अशा एका परिवारात जायचा. त्या परिवारात 2 बहिणींनी एकच भाऊ होता. प्रभूला धन्यवाद असो, मला पण देवानी 2 मुलींनी एकच बायको दिलेली आहे. प्रभूची स्तुती असो. सांगणं महत्वाचं आहे. लांबून आलेल्या बाळकाची माहिती नसली का गडबड होते, माहिती राहू देत जा.
तर आता या घरात दोन बहिणी एकच भाऊ आहे. भावाचं नाव लाजर, बहिणीचं नाव मार्था आणि मरिया, तिघांचा परिवार. येशू नेहमी घरात यायचा, वचन सांगायचं, सगळं छान होतं. आता त्या घरातला जो भाऊ होता कमवता, त्या घराचा आधार हा लाजर मरण पावला. आता लाजर मरण पावल्यानंतर सगळे लोक वाट बघतायत, येशू ख्रिस्त काय मैतीला आला नाही. ही गोष्ट येशूला कधीच जमली नाही. कोणाची मैत येशूने कधीच केली नाही. बोलो येशू मसीह की. मैतीला गेला का मुर्दे उठून बसवायचा, ही त्याची खासियत, ही त्याचं वेगळेपण आहे. येशू ख्रिस्त काय मैतीला आला नाही. लोक म्हटले काय नाही, फुलाला तरी येईल, उद्या तरी येईल, आम्ही अश्रू ढाळतोय, आमच्यासाठी तरी येईल. 1 2 3 4 दिवस गेले, येशू काय आला नाही. चौथ्या दिवशी येशूचा प्रवेश बेथानीमध्ये झाला. येशू ख्रिस्त तिथं आल्यानंतर कोणीतरी बातमी दिली, ए तुमचा येशू आलाय, आता त्याच्याकडे जा. लोक चिडवतात. जेव्हा येशूचं नाव घेऊन पण तुम्ही दुःखात असता, अरे किती वर्ष प्रार्थना करणार आहे, कधी देव तुला नोकरी देणार आहे, किती वर्ष प्रार्थना करणार आहे, कधी तुला संतान देणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, वाट पहा, तो दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुमच्या गरजा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना वाटतं येशू लेट झालाय, पण मला वाटतं येशू बरोबर टायमिंग वरती आलाय. हालेलुया. देवाच्या संतगणांनो, चौथ्या दिवशी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पोहोचला. मार्था जी नेहमी किचन मध्ये असायची, आज ती धावत येशूकडे आली. प्रभूजी तू इथं असता तर बॅटरी स्विच ऑफ झाली नसती, माझा भाऊ गेला नसता, मेला नसता, टपकला नसता, संपला नसता, पण आज माझा भाऊ मरण पावलाय. प्रभू खूप लेट केलंस तू. प्रभूने तिला उत्तर दिलं, मार्थे तुला ठाऊक नाही, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहेच. मी आहे म्हणजे आता इथं विचारलं विकास कांबळे कोण आहे, एखाद्याने बळच हातवाद केला, मी आहे. मग मला म्हणावं लागेल नाही 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 मीच आहे. हालेलुया. असं येशूने म्हटलं. इकडे तिकडे पळू नका पुनरुत्थानासाठी. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. च लावून बोलला. हो प्रभू मला माहित आहे, ज्या वेळेस परत ते शेवटचं पुनरुत्थान होईल, माझा भाऊ उठणार, ते सोड. मी तेव्हा पण पुनरुत्थान आहे, मी आज पण पुनरुत्थान आहे. हालेलुया. नंतर उठवेल ती गोष्ट वेगळी, पण मी आज पण पुनरुत्थान आहे. तो काल आज युगानुयुग एक सारखा देव आहे. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. असं येशू रडला. आता सगळ्यांना वाटतं येशू ख्रिस्ताची काय प्रीती होती लाजारावर, लाजारासाठी येशू रडला. येशू लाजारासाठी रडला नाही, लाजर मेला म्हणून येशू रडला नाही. बेथानीच्या लोकांचा विश्वास मेला होता म्हणून येशू रडत होता. विश्वास पुनरुत्थित करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांचा विश्वास परत जिवंत व्हावा म्हणून येशूला कबरेकडे जावं लागलं. कुठे ठेवलंय तुम्ही त्या लाजराला? चला त्याच्या कबरेकडे. लोकांना वाटलं चला इथं रडला, अजून तिथं वक्साबोक्षी रडायचं असं. कारण की कधी कधी माणसाची हिरीत झालेली आहे, जिवंतपणे बोलत नाही, मेल्यावर असं सूर धरतात. काळी 5 मध्ये डायरेक्ट वरच्या पट्टीत, खालच्या पट्टीत रडणं जमतच नाही. असे किंचाळतील, असे रडतील, बाबा तुम्ही असे होतात ना, मग भेटायला का नाही आलास? बाबा जिवंत होते तेव्हा तुझं तोंड कुठं लपवलं होतं? मेल्यानंतर तुम्ही किती पण एखाद्याचा पाहुणचार करा, लोक म्हणतील मेल्यावर बहिणीला साडी घेतली, बहिणीचा लाड केला, आजोबाला असं केलं तसं केलं, जिवंतपणे विचारलं नाही. तुम्ही जे काही केलं एक तर जाळण्यात जाईल, नाही तर पुरण्यात जाईल, पण ते सगळं व्यर्थ गेलं, त्याला अर्थ नाही. आज तुम्ही मृताबरोबर किती पण बोला, तो मेलेला उठून म्हणणार नाही किती माझी लेक हुशार आहे ग, माझ्यासाठी आणलं. जिवंतपणी प्रेम लावा. बोलो येशू मसीह की. मेल्यावर काही गरज नाही. शिष्यांना त्या ठिकाणी सगळे चकित आहेत, काय चाललंय काय नाही. लोक म्हणतात त्याला परत तिकडे जाऊन रडायचंय. कबरेजवळ ज्यावेळेस येशू ख्रिस्त जाऊन पोहोचतो त्यावेळेस योहान 11 अध्याय 43 वचनामध्ये बायबल सांगतो. योहान 11:43 असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. बोलो येशू मसीह की. मोठा संदेश नाही, गाणे नाही, स्तुती आराधना नाही, काहीच नाही. ती त्याला धन्यवाद देऊन टाकले. फक्त एक वाक्य, लाजरा. सगळ्यांनी म्हणा बाहेर ये. जोरात बाहेर ये. अजून जोरात बाहेर ये. म्हणा लाजरा बाहेर ये. अजून मोठ्याने म्हणता येईल का? लाजरा बाहेर ये. एक वाक्य, एक वाक्यात
आतमध्ये पडलेला मुर्दा फुल तयार झाला आणि डायरेक्ट उठून बाहेर आला. हालेलुया. लोकांनी कबरेवरची धोंड येशूच्या सांगण्याहून हटवली होती, तो डायरेक्ट तिथं बाहेर आला आणि येऊन उभा राहिला. अख्खा गाव चकित झाला. तुमच्या जीवनातल्या चमत्काराने तुमचा गाव चकित होणार आहे. तुमच्या जीवनातील देवाच्या कार्याने अख्खा गाव, अख्खे नातेवाईक सगळे चकित होणार आहेत. देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती आलंय. आपली साक्ष जगाला ओरडून सांगा, जगाला दिसू द्या, येशू जिवंत देव आहे. आमेन. त्या लाजराला प्रभूने हाक मारली. आज मुर्दे येशूचं ऐकून येत आहेत, लाजर ये, लोक लवकर चर्चला येत नाहीत. बाळक ओरडून सांगतोय, सकाळी 10 वाजता सगळ्यांनी चर्चला या. आपले लोक सावकाश 10 वाजता तयारीला सुरुवात करतात. गाणे मिळाले तर चालतील, नाही तर डायरेक्ट वचनाला जाऊ. काय एवढे महाभाग आहे, शेवटची प्रार्थना मिळाली तरी चालेल. जेवताना असंच करता का? भाजी संपली तर चालेल, नुसती पोळीच ओढू आपण, चालेल का? असं समजायलंय का नाही समजायलंय? समजायलंय ना. मग एखादीच गोष्ट आपल्याला चालेल का जेवणात? ताट कसं परिपूर्ण पाहिजे तसं स्तुती, आराधना, प्रार्थना, भक्ती, सगळे गीत, गायन, वचन, प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. मेलेला लाजार प्रभूच्या एकाच शब्दावरती कबरेतून बाहेर आला. आज तुमचे कुठं आशीर्वाद लपलेत, प्रभू त्यांना हाक मारून बोलवणार आहे. हालेलुया. तुमचे आशीर्वाद कुठं अडकलेत, कुठं थांबलेत, प्रभू आज ते आशीर्वाद मोकळे करणार आहे. आज ते दरवाजे प्रभू उघडणार आहे. कबरेवरची धोंड जशी उघडली, आज तुमच्या आशीर्वादाचे दरवाजे उघडे केले जातील. कुठल्या गोष्टी तुमच्या जीवनातून दूर गेल्यात, आज ते तुमच्याकडे धावत येणार आहेत. कारण आवाज माणसाचा नाही, आवाज माझ्या देवाने दिलेला आहे. लाजरा बाहेर ये. मेलेला लाजर बाहेर आला. देवाच्या प्रिय लोकांनो, का आम्हाला देवाकडे यायचंय? कारण आमचा देव आम्हाला आमंत्रण देत आहे. तो बोलवत आहे, कष्टी भाराक्रांत जन हो तुम्ही माझकडे. आज आम्ही आमच्या संकटांची उत्तरं जगामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. अडचण आली की लगेच त्या अडचणीसाठी आम्ही जगात कुठे उत्तर मिळतं हे पाहण्याचा प्रयत्न करतो. आजपासून जेव्हाही कधी तुम्हाला अडचण येईल, आधी प्रभू समोर या आणि गुडघे टेका आणि प्रभूला सांगा, प्रभू मी या दुःखात आहे, मी अडचणीत आहे, या संकटात सापडलोय, आज माझ्यासाठी दार उघड. तुमच्या कशाही समस्या असो, परमेश्वर त्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही. प्रभू तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. लाजर कबरेतून बाहेर आला, जक्कई झाडावरून खाली आला, पेत्र पाण्यावर चालू लागला. प्रभूच्या आवाजात सामर्थ्य, जो कोणी त्याचा शब्द ऐकेल त्याच्या जीवनात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. प्रभूची वाणी ऐकून आज आम्ही प्रभूकडे धाव घेतली पाहिजे. जर आम्ही देवाजवळ आल्याने काय होणार आहे? जर देवाच्या जवळ यायचा प्रयत्न केला, काही लोकांना असं वाटतं मी देवाचं नाव घेणार नाही पण तरी माझ्या जीवनात कार्य झालं पाहिजे. आज आम्ही असा विचार करतो की मी प्रार्थना करणार नाही तरी माझं जीवन चांगलं झालं पाहिजे. असं शक्य नाही प्रियांनो. आम्हाला एक पाऊल देवाकडे उचलणं गरजेचं आहे. आम्ही देवाकडे हाक मारणं गरजेचं आहे. आज आम्ही देवाकडे याचना करणं गरजेचं आहे. जर आम्ही लक्ष देवाकडे लावू तर स्वर्गाच्या गोष्टी आमच्याकडे येतील, देवाचे आशीर्वाद आमच्याकडे येतील. परमेश्वर आपली जी क्रिया आहे, आपण जो पाऊल त्याच्याकडे उचलतो, ही आमची क्रिया आहे, त्याला प्रतिक्रिया परमेश्वर देईल आणि तो देखील आमच्या दिशेने चालत येईल. एखादा माणूस लांब तिकडे उभा आहे आणि मी म्हटलं मला त्याच्यापर्यंत जायचं, इथून तिकडे जायला 1 तास लागतो, पण मी संत गतीने जरी निघालो आणि तो डबल स्पीडने निघाला तर तो वेळ एकदम कमी होईल आणि लवकरच तो मला प्राप्त होईल. ईश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वर भेटीसाठी तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. आज तुम्ही जिथं आहात तिथून देवाला हाक मारायची. प्रभूला हेच सांगायचं, प्रभू माझी भेट घे, आज माझं जीवन आशीर्वादित कर, मला तुझ्या जवळ घे, माझं जीवन आशीर्वादित कर. ज्यावेळेस तुम्ही हाक माराल तो तुम्हाला प्रतिसाद देईल. तुमच्या दुःखात, तुमच्या संकटात तो तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रकटीकरण 4 अध्याय आणि 1 वचन, प्रकटीकरण 4 आणि 1. यानंतर मी पाहिले, तो पहा स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये
म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. आमेन. ज्या गोष्टी घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. इकडे वर ये. हा योहान येशूचा शिष्य आहे. या येशूच्या शिष्याला स्वर्गाचे दृष्टांत दाखवायचे देवाला, आणि म्हणून देवाने त्याला वाणी दिली, ये. मग त्याने तो शब्द ऐकला आणि त्याच्यामुळे त्याला 22 अध्यायाचं प्रकटीकरण लिहिता आलं. प्रभू ज्यावेळेस तुम्हाला ये म्हणतो तर आम्ही प्रभूला डावलता कामा नये, आम्ही प्रभूला नाही म्हणता कामा नये. प्रभूचा शब्द ऐकून आम्ही तात्काळ प्रभूच्या दिशेने पाऊल उचललं पाहिजे. बोलो येशू मसीह की. कधीच देवाचा शब्द डावलू नका. आमंत्रण माणसाचं नाहीये. आज प्रार्थनेला येताना कधीच विचार करायचा नाही पास्टरने मला बोलवलं नाही. चर्चला येताना कधी विचार करायचा नाही मला कोणी आमंत्रण दिलं नाही. आमंत्रण 2000 वर्षापूर्वीच तुम्हाला मिळालेलं आहे. प्रभूने आधीच तुम्हाला बोलवलंय. क्रूसावरून हाक मारलीये. प्रभूचा आवाज आहे, कष्टी भाराक्रांत जन हो माझ्याकडे या. प्रभूच्या वधस्तंभाचं सामर्थ्य घेण्यासाठी आम्ही देवाकडं आज धाव घेणं गरजेचं आहे. प्रभूच्या दिशेनं आम्ही येणं गरजेचं आहे. आणि देवाकडे आम्ही येऊ. आमचं दुःख, आमचे संकट, आमचे व्याधी, आमचे प्रॉब्लेम काही असो ते परमेश्वर दूर केल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की. प्रभूचा शब्द आहे याकूब 4:8 मध्ये, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. आज आमच्या जीवनातील समस्यांमध्ये आम्ही घेरलेलो आहे. परिवारातल्या अडचणींमध्ये आम्ही अडकलेलो आहोत. आणि ज्या वेळेस आम्ही फक्त समस्यांविषयी बोलत राहतो, कर्ज झालंय, घर नाहीये, लग्न जमत नाहीये, अशी अडचण आहे, शिक्षणात अडचण आहे, परिवारात अडचण आहे. जे लोक फक्त अडचणीबद्दल बोलतात त्यांच्या अडचणी वाढत जातात. आणि काही लोकांचा स्वभाव आहे की ते नेहमी रडत राहतात. 5000 पगार असला तर रडतील. देवाने 20,000 केलं तर काय 20,000 केलंय. 20चा 50 झाला तरी पण तिथं पण रडतील. काय नाही, फक्त 50च आहे, काय नाही, नाही होत काही. किती पण द्या, काही लोक सॅटिस्फाय होत नाहीत, त्यांना समाधान वाटतच नाही. आणि काही लोक फक्त आपल्या समस्यांबद्दल बोलत राहतात. आणि अशा रडक्या लोकांना भेटायलाच आवडत नाही. जाऊ दे, तिचं गारणच चालू आहे कंटिन्यू. काही लोक सासूबद्दल गारणं करायची सवय असते, जे भेटल त्याला, माझी सासू अशी, माझी सासू तशी. काही लोक फक्त सुनेबद्दल गारणं, माझी सून अशी, माझी सून तशी. देवाचं नाव कमी, सुनेचं नाव जास्त. आपल्या घरातल्या समस्या काही लोकांना असं वाटतं की सगळ्या दुनियेत सांगितलं तर सॉल्व्ह होते. घरोघर कशाच्या चुली. आता म्हणू नका आमच्याकडे गॅसची शेगडी आली, ही म्हण आहे. घरोघर मातीच्या चुली. सगळ्या घरात ती स्थिती आहे. सगळीकडे ती स्थिती आहे. मग आमच्या समस्या फक्त आम्ही इतरांना सांगत बसलो, त्या समस्या सॉल्व्ह नाही होणार. फक्त एकच देव आहे, त्याला जर तुम्ही सांगितलं तर तुमच्या समस्या सुटतील. आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला तुम्ही हाक मारणं गरजेचं आहे, त्याला विनंती करणं गरजेचं आहे, त्याला सांगणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस त्याला सांगाल त्यावेळेस तो तुमच्या प्रत्येक प्रार्थनांची तुम्हाला उत्तर देईल. प्रत्येक समस्या जीवनातून निघून गेल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात कधी जीवनात असे एकटे पडण्याचे प्रसंग येतात, त्यावेळेस देव आम्हाला खात्री करून देतो की तो आमच्या बरोबर आहे. एक रात्र माझ्या जीवनात अशी होती की मी वेदनेने, त्रासाने तळमळत होतो. किडनी स्टोनचा मला आजार होता. तेव्हा आई वडील घरी कोणी नाहीयेत, मी एकटाच घरी आहे. रात्र झालीये. घरातल्यांकडे मोबाईल नाहीये, कोणाकडे, कोणाला बोलू, काय करू, काही समजत नाही. यशाया 53 आणि 5वं वचन खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली आणि त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले आहे. हे एक वचन घेऊन मी रडून कळकळून प्रार्थना करत होतो आणि देवाला सांगत होतो, मला मुक्त व्हायचंय,
पण मला मुक्त करण्यासाठी तू रक्त सांडलंस. आणि प्रभू म्हटला कागद घे आणि लिही. पोट दुखतंय, कागद घेऊन लिहिलं, मला मुक्त करण्या पापातुनी रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. 2 लाईन दिल्या देवाने. तासभर तो 2 लाईनच गात होतो. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. आणि मग देव मला आठवण करून द्यायला लागला माणसाचे विचार कसे. मग लिहिलं, केले विचार. मी पाहत की देव सांगत होता, मी लिहित होतो, पवित्र आत्मा सांगत होता. रात्रभर सकाळी 5-5:30 पर्यंत हेच गाणं गात होतो. मला मुक्त करण्या पापातुनी रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. विव्हळत होतो मी वेदनेने. त्या रात्री मला जो त्रास होता, मी विव्हळत होतो, किंचाळत होतो, रडत होतो, अश्रू ढाळत होतो. विव्हळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझाच आबकाने. माझ्या वेदना तू घेतल्यास प्रभू, माझ्यासाठी तुझं शरीर छिन्न विछिन्न झालं. त्याच्या बलिदानाची आठवण करून मी रडत होतो. विव्हळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझाच आबकाने. रोगातून मला मुक्त करून रक्त वाहिले तुझ्या देहातून. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हे गाणं गाता गाता देवाने मला त्या रात्री आरोग्य दिला. बोला येशू मसीह की. हालेलुया. लोक म्हणतात आम्हाला तुमचं गाणं खूप आवडतं. गाणं ऐकताना शहारे येतात अंगावर. त्यांना मी नेहमी सांगतो, तुमच्या अंगावर शहारे येण्यासाठी देवाने माझ्या अंगावर खूप शहारे आणलेत आधी. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असतो, तो संदेश घेऊन सेवक तासन तास रडलेला असतो की प्रभू तुझ्या जवळ येणं म्हणजे काय. आज लोकांना जर सांगितलं उद्या सकाळी बँकेत 10 वाजता तुम्हाला 1 करोड रुपये मिळणार आहेत, किती लोक जाणार नाहीत. मला तर वाटतं आपले तिरुकाचे लोक सकाळी 5लाच लाईन लावते, पहाटे 5 वाजता. जर अशी काही गव्हर्नमेंटनी योजना आणली, सगळ्यांना 1-1 करोड रुपये, लोक असेच निघून जाते बँकेसमोर उभे राहायला. आज आम्हाला उल्हास आहे पैसा जवळ आल्यानंतर. आज आम्हाला उल्हास आहे, मला डिग्री मिळाली. आज आम्हाला आनंद ह्या गोष्टीत आहे, मला नोकरी मिळाली, मला संतान मिळालं, मला हे मिळालं, मला ते मिळालं. जगातल्या गोष्टी मिळाल्यावर आम्हाला एवढा आनंद, स्वर्गीचा देव मिळाल्यावर आम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे. आमच्या जीवनात देवाची उपस्थिती आल्यावर आम्ही किती आनंद करायला पाहिजे. प्रभू सांगतो माझ्या जवळ या म्हणजे मी तुमच्या जवळ येईन. बायबलची वचन सजीव आहेत, सक्रिय, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, सांधे मज्जा यांना भेदून आरपार जाणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही बायबलची वचन वाचता तुम्ही देवाजवळ येता. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुम्ही देवाजवळ येता. ज्यावेळेस तुम्ही आराधना करता तुम्ही देवाजवळ येता. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या पवित्र भवनामध्ये येता तुम्ही देवाजवळ येता. आज आम्हाला आमचा वेळ, आमचा मूल्यवान समय देवाच्या राज्यासाठी देणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवाजवळ या, मोठ्या आवाजात देवाजवळ या, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. जुना करार असा होता की देवाजवळ कोणी येऊ शकत नव्हतं. ऐकतं सगळे असं हो म्हणा, मोठ्या आवाजात म्हणा हो. का बरं येऊ शकत नव्हते? असा एक डोंगर होता देवाचा. देवाचा डोंगर का म्हणतो? कारण वरती माथ्यावर देवाचा अग्नी उतरायचा. काय उतरायचं? देवाचा. मोशे तिकडं वर गेला ना, खाली सांगून जायचं डोंगराजवळ जनावरांना सुद्धा पाठवू नका. डोंगराच्या एका दगडाला जरी स्पर्श केला लोक मरत होते. तुम्ही ऐकताय? पवित्र डोंगर, देवाजवळ कुणी येऊ शकत नव्हतं. मग आज मी सगळ्यांना सांगतोय देवाजवळ या. का? कुठली गोष्ट आहे की जी आम्हाला देवाजवळ येऊ नये आम्ही जिवंत राहणार आहे? आणि का जुन्या करारातले लोक देवाजवळ आल्यानंतर मरत होते?
उज्जा नावाच्या व्यक्तीने फक्त त्या कराराच्या कोशाला हात लावला, जागच्या जागी मरण पावला. मग असं काय घडलं की जे आम्हाला देवाजवळ घेऊन येऊ शकतं? जुन्या करारामध्ये मोशेला सांगितलं, ज्या जागी तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे, आपले जोडे बाजूला काढून टाक. मोशे त्या पवित्र जागेकडे जात होता, भीत कापत. पण आज असं कुठलं धैर्य देवाने आपल्याला दिलंय की त्या धैर्याद्वारे आपण देवाजवळ येऊ शकतो. बायबलचं वचन इब्री 10वा अध्याय 18 आणि 19 वचनात सांगितलंय. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 18 आणि 19 वचन. परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे, सगळ्यांनी म्हणा येशूच्या रक्ताद्वारे, मोठ्या आवाजात, येशूच्या रक्ताद्वारे, परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. हालेलुया. परम पवित्र स्थान म्हणजे अतिपवित्र स्थान. निवास मंडपाचे 3 भाग होते. सगळ्यांनी म्हणा 3 भाग. 3 भाग काय होते? बाहेरचं अंगण, पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान. किती भाग होते? काय भाग होते? पहिला भाग बाहेरचं, दारात अंगण असतं की नाही? असतं की नाही? निवास मंडपाला पण अंगण होतं. बाहेरचं अंगण म्हणजे मंडपाच्या बाहेर, बाहेरचं अंगण, त्याच्यानंतर पवित्र स्थान आणि पुढं अतिपवित्र स्थान. बाहेरच्या अंगणामध्ये उजेड असायचा, आकाशातून यायचा. कशाचा असेल तो? दिवसा. खूप हळू आवाजात बोलताय तुम्ही, मोठ्याने बोललं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इथं काय भीती आहे कोणाची? नाही, बोला बिंदास. का असं काही आहे तिरुकामध्ये सूर्याचं नाव घ्यायचं नाही? देवाची निर्मिती घेतलीच पाहिजे. बाहेर प्रकाश कशाचा? सूर्याचा. सूर्याचा प्रकाश. पवित्र स्थानामध्ये, पवित्र स्थानामध्ये दीपवृक्ष होता, कॅन्डल स्टँड, दीपवृक्ष. 7 दिवे होते त्याच्यावर. सगळ्यांनी मला 7 दिवे. इथं तिकडे पडदा आहे, इकडे पडदा आहे, आणि मधल्या स्थानामध्ये उजेड कशाचा होता? 7 दिव्यांचा. कशाचा? 7 दिवे म्हणजे बायबलच्या भाषेत दीपवृक्षाचा. आतमध्ये मेणबत्ती नाही, दिवा नाही, सूर्य नाही, चंद्र नाही. आतमध्ये कुठल्याच गोष्टी नव्हत्या. आत डायरेक्ट स्वर्गातला प्रकाश होता. देवाच्या उपस्थितीचा आतमध्ये प्रकाश होता. सूर्य, चंद्र, दिवा बिवा काहीच नाही, आतमध्ये तो प्रकाश होता. मग ज्यावेळेस येशू क्रूसावरती खेळला गेला, बायबल मध्ये लिहिलंय, हा पवित्र स्थानातला ना अतिपवित्र स्थानाच्या मधला पडदा होता, तो देवाने फाडून टाकला. हालेलुया. आणि आज आम्हाला देवाचा प्रकाश जो आहे तो डायरेक्ट मिळाला. जुन्या करारात त्याच्याकडे जायला लोक घाबरत होते, पण येशू ख्रिस्ताने मधली भिंत काढून टाकली, मधला पडदा फाडून टाकला, आणि आज आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये डायरेक्ट आलो. आणि ते कशाच्या द्वारे? येशूच्या रक्ताद्वारे. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. येशूचं रक्त मूल्यवान आहे. आमेन म्हणा. कधी कधी डॉक्टर लोक सांगतात, तुमच्या मुलीचं रक्त कमी झालंय, रक्त भरावं लागेल. आणि जसं आपण ऐकतो लगेच घरातलं एक पातेलं घेतो आणि खाटकाकडे जातो आणि त्याला म्हणतो 1 लिटर रक्त दे. बकऱ्याचं दे, कोंबडीचं दे, काही चालेल, कारण पोरीचं रक्त कमी झालंय. बरोबर? तुम्ही एवढं रागाने का बघताय माझ्याकडे? असं करतो का आपण? नाही करत. जनावराचं रक्त माणसाला चालेल का? मग त्या मुक्या जनावराचा जीव घेतल्याने तुमचे पाप शुद्ध होतील का? हालेलुया. माणसाला माणसाचंच रक्त भरावं लागतं, आणि म्हणून देवाला माणूस बनून जगात यावं लागलं. परमेश्वराला मनुष्य बनून यावं लागलं. त्याच्या एकुलता एक पुत्राला पाठवावं लागलं. परमेश्वर बाप, परमेश्वर पुत्र, परमेश्वर पवित्र आत्मा या त्रैक्यातील देव पुत्राला जगात यावं लागलं माणूस बनून. आणि त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी क्रूसावर ज्यावेळेस रक्त सांडलं, त्या रक्ताने आम्हाला ते सामर्थ्य मिळालं. त्या रक्ताने आम्हाला पापातून शुद्ध करण्यात आलं. त्या रक्तामुळे आम्हाला विकत घेण्यात आलं. त्या रक्तामुळे आमचे सगळे पापाचे डाग नष्ट करण्यात आले. त्या रक्तामुळे आम्ही आज देवाच्या सानिध्यात धाडसाने येऊ शकतो. बोलो येशू मसीह की. जे येशूच्या रक्ताआड आहेत
त्यांना ते धैर्य मिळालंय. बायबल सांगतं आज असं कुणी म्हणू शकत नाही मी पापी आहे, मी देवाकडे येऊ शकत नाही. त्याला हेच म्हणायचं आधी येशूच्या रक्ताने धुतला जा. एखादा म्हणेल आमच्या कंपनीची पाण्याची बाटली खूप जबरदस्त आहे, कसले पण पाप धुवून टाकतंय. पाण्याने पाप धुणं म्हणजे एखाद्या पाण्याची बाटली घेऊन एखाद्यावर ओतलंय याचा अर्थ एकच होईल, आधी कोरडा पापी होता आता ओला पापी झालाय. पापी तो पापीच राहणार. पाण्याने पाप विमोचन होऊ शकत नाही. मानवाच्या मनाचं परिवर्तन नाही तर ती बाहेरच्या बाह्यांग धुतल्याने, शरीर धुतल्याने, आमच्या शरीराची कातडी धुतल्याने आमच्या अंतकरणातली पाप कशी माफ केली जातील. अंतकरण स्वच्छ होण्यासाठी आम्हाला केवळ रक्ताची गरज आहे, जे रक्त फक्त येशू ख्रिस्ताकडे आहे, ज्याने पापाच्या उद्धारासाठी वधस्तंभावर आपलं रक्त सांडलं. आज हा प्रीतीचा संदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे. त्या वधस्तंभावर प्रभूची हाक आहे आणि प्रभू म्हणते की हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण त्यांना कळत नाही हे काय करत आहेत. आज प्रभू प्रत्येक मानव जातीला बोलवत आहे, प्रत्येकाला सांगत आहे की माझं रक्त तुझ्यासाठी सांडण्यात आलंय. आपलं जागा सोड, आपलं पापमय जीवन सोड आणि वधस्तंभाकडे ये. प्रभू त्याच्या रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध करायला तयार आहे. आज जे म्हणतील प्रभू मी तुझा स्वीकार करत आहे, प्रभू माझं जीवन तू वाईटापासून बाहेर काढ, माझ्या जीवनातल्या वाईट गोष्टी निघून जाऊ दे, माझे आजार विकार निघून जाऊ दे, माझे तणाव निघून जाऊ दे, प्रभू मला तुझ्या जवळ घे. आज जर त्या प्रभूच्या जवळ आपण येऊ तर आमच्या जीवनात देवाचे आशीर्वाद आल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला खात्री राहील. बोलो येशू मसीह की. इथं असताना खिशे रिकामे राहिले तर लोक टेन्शन मध्ये येतात. बोलो येशू मसीह की. पैसेच नाही माझ्याकडे, पैसेच नाही, काही नाही. ज्याला माहिती मी येशूच आहे त्याला माहिती आहे स्वर्गात माझी मोठी संपत्ती आहे. हालेलुया. त्याला भीती वाटत नाही. तो म्हणत नाही की मला काय हे नाही, मला ते नाही. त्याच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास राहतो. त्याला गॅरंटी राहते की माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आज देवाचं आव्हान आहे, प्रभू जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. काय तुम्ही प्रभू जवळ यायला तयार आहात का? आज जर प्रभू आला तर खरंच तो आम्हाला घेऊन जाईल का? 1% जरी मनात असं वाटत असेल की देवा मी गपचूप हे पाप करतोय, हे व्यसन माझ्या जीवनात आहे, हे पाप माझ्या जीवनात आहे, आज वेळ आहे की ते पापापासून आपण बाहेर येऊया आणि प्रभूची हाक ऐकून प्रभूकडे धाव घेऊया. बोलो येशू मसीह की.